प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मंडळी, आज मी पालक आणि बटाट्याची मस्त भाजी करून दाखवते। आपल्याला माहितीच आहे, पालक आणि बटाट्याची जोडी म्हणजे भन्नाट चव। पौष्टिक पालक आणि चविष्ट बटाटा एकत्र करून बनवलेली झटपट भाजी बनवायला सोपी आणि खायला टेस्टी आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशी पालक बटाट्याची भाजी आपण बनवणार आहोत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी अशा प्रकारे ताजा पालक घेतला आहे आणि हा पालक छान आपल्याला निवडून घ्यायचा आहे। पालक 2 ते 3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतला आहे। मस्त पालक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पालक आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। बटाट्याच्या अशा प्रकारे आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत। त्या मी मध्यम आकाराच्या फोडी करून पाण्यामध्ये भिजत ठेवल्या आहेत, जेणेकरून ते बटाटे काळी पडणार नाहीत। फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा, मिरची, अद्रक लसूण पेस्ट आणि टोमॅटो घ्यायचे आहे। मी मीडियम साइजचा टोमॅटो आणि मीडियम साइजचा कांदा वापरला आहे। कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। हे तेल आपण बटाटे तळून घेण्यासाठी गरम करत आहोत। छान तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे टाकायचे आहेत आणि ही बटाटे छान आपण तळून घेणार आहोत। बटाटे तळून घेतल्यामुळे पालकाला आणि बटाट्यांना जबरदस्त स्वाद येतो। पालक आणि बटाट्याचं एक भन्नाट कॉम्बिनेशन। छान आपण मीडियम फ्लेमवर ही बटाटे परतून घेणार आहोत। छान आपल्याला ही बटाटे तळून घ्यायची आहेत। या भाजीत चव, पौष्टिकता आणि घरगुती टेस्ट सगळं आहे। मस्त आपण बटाटे तळून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिट छान आपण बटाटे तळून घेणार आहोत। बटाटा म्हणजे घराघरातला हिरो आहे। कोणत्याही भाजीत टाकला की चव दुप्पट होते आणि पालकामध्ये बटाटा टाकल्यावर जो एक वेगळा स्वाद येतो तो अप्रतिम लागतो। छान आहे, बटाटे आपण तळून घेतले आहेत। आता आपण ही बटाट्यातलं तेल निथळून बटाटे साईडला काढून ठेवणार आहोत आणि त्याच तेलामध्ये छान फोडणी द्यायची आपल्याला। मस्त बटाटे आपण काढून घेतले आहेत। तेल मस्त गरम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं छान तडतडून द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला उभी कापलेली मिरची टाकायची आहे। मस्त मिरच्या सुद्धा आपण परतून घेणार आहोत। मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढी तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता। छान कांदा आपण मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहोत। ही पालक आणि बटाट्याची भाजी पटकन होते आणि खूप आरोग्यदायी आहे। तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा ही पालक बटाट्याची भाजी देऊ शकता। आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 2-3 वेळा हा पालक प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे। पालक हा खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे, म्हणून त्याचा समावेश आपल्या जेवणामध्ये केला पाहिजे। छान आपण लालसर रंग येईपर्यंत कांदा परतून घेणार आहोत। ही भाजी गरमागरम चपाती किंवा भाकरी सोबत एकदम झक्कास लागते। मस्त कांदा आपला परतून झाला आहे। छान कांद्याचा रंग आता बदलला आहे। हेल्दी आणि टेस्टी कॉम्बिनेशन पालक आणि बटाटा। हा ताजा पालक आणि बटाटा मिळून बनते एकदम झक्कास भाजी। आता त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे। अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायची आहे। पालक आणि बटाट्याची संपूर्ण चव ही पालकाच्या शिजण्यावर अवलंबून असते। पालक छान मस्त आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। ही पालक आणि बटाट्याची भाजी तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यावर मला कमेंट्स करून सांगा। मस्त आपण पेस्ट 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत।
हेल्दी ग्रीन पालक आणि आपला बटाटा, एकदम परफेक्ट जोडी. छान आपली पेस्ट परतून झाली तुम्ही बघू शकता. मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे. ही भाजी प्रोटीनने भरलेली आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. थोडं मसाल्यांचं प्रमाण योग्य ठेवलं तर चव अजून वाढते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते. मी छोटी यूट्यूबर आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा मी छोटासा प्रयत्न करते. प्लीज मला सपोर्ट करा. कांदा टोमॅटो छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. ती सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत. थोडंसं हिंग टाकायचं आहे. हिंग टाकल्यामुळे पालकाला भन्नाट स्वाद येतो आणि पालकची भाजी खूप पौष्टिक बनते. तुम्ही साथ दिली आणि प्रेम दिलं तर एक महाराष्ट्रातील गरीब घराण्याची मुलगी पुढे जाईल. तर प्लीज मला सपोर्ट करा. छान आपल्याला हळद मसाले परतून घ्यायचे आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला घरगुती लाल मसाला टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे अजून कोणतेही मसाले टाकू शकता. छान आपल्याला फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मसाला छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा लहान मुलांना हा पालक बनवून देत जा. पालक हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. छान आपल्याला पाणी टाकायचं आहे. पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत. पालकामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते जे स्नायूंची वाढ आणि शरीराची ताकद वाढवते. पालक हा पचनासाठी खूप चांगला असतो. पालकामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात. पालक खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अँटीऑक्सिडंटमुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होते. वजन कमी करण्यासाठी पालक हा खूप उपयुक्त असा आहे. फायबर प्रोटीनमुळे पोट जास्त भरलेलं वाटते. तुम्हाला जर डाएट तुम्ही करत असाल तर तुम्ही पालक खा. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. छान आपण एकजीव करून घेणार आहोत. हा पालक बटाटा बनवायला सोपा पण चवीला एकदम भारी लागतो. पालक आणि बटाट्याला मसाल्याचा सुगंध अधिकच खुलवतो. हा पालक तांदळाची भाकरी किंवा ज्वारी बाजरीची भाकरी सोबत खाल्ला की लज्जतदार लागतो. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा पालक बटाटा. तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही हा पालक बटाटा जरूर बनवा. नॉनव्हेज खायला विसराल अशी ही भन्नाट रेसिपी आहे. पालक बटाटा खूप झटपट असा तयार होतो. आता छान आपल्याला त्याच्यामध्ये पालक टाकून घ्यायचा आहे. मस्त आपण पालक शिजवून घेणार आहोत. मस्त त्या ग्रेव्हीमध्ये पालक आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. एकजीव करून घ्यायचा आहे. मस्त आपण मिक्स करून घेऊया. फ्लेम हाय ठेवायची आहे आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे. छान आपण पालक शिजवून घेणार आहोत. पालक घातल्यानंतर रंग कसा बदलतो बघा. पालकांचा सुगंध घरभर दरवळला आहे आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा पालक. पालकामध्ये लोह, कॅल्शियम, विटॅमिन आणि फायबर असतो. मंडळी, तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि साथीसोबत आज माझे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहे. हा आकडा माझ्यासाठी फक्त नंबर नाही तर फक्त तुमचा विश्वास आणि साथ आहे.
तुम्ही दाखवलेलं प्रेम मला अजून चांगलं काम करायला प्रेरणा देतं. माझ्या चॅनलवर अजूनही असे सोप्या आणि खास रेसिपी तुम्हाला मिळत राहतील. आता पुढेही मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी आणि खास व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट अजून मोठ्या टप्प्यांपर्यंत पोहोचवेल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगते. जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलं होतं. 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे. छान वाफ आली आहे पालकाला आणि पालकाचा रंगसुद्धा बदलला आहे. अजून 5 मिनिट पालक छान आपण शिजवून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण बटाटा तळून घेतला होता तो टाकायचा आहे. आता पालक आणि बटाटा छान आपण शिजवून घेणार आहोत. माझ्या चॅनलवर गणपती स्पेशल नवीन नवीन रेसिपी येणार आहेत, तर माझ्या चॅनलला प्लीज जोडून राहा. कोणतीही रेसिपी मिस करू नका. 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढलं आहे. छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. जबरदस्त खमंग असा वास घरभर दरवळला आहे. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा पालक बटाटा. गरमागरम पालक बटाटा खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. लाईक, कमेंट आणि शेअर्समुळे हा प्रवास अजून खास होतो. आणि ही पालक बटाट्याची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. हा पालक बटाटा तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारी, बाजरीच्या भाकरीसोबत खा, खूप भारी लागतो. आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.